सर्वांचे स्वागत। आज आपण एका दंडगोलाकार धातूच्या तुकड्याचे गोलाकार आकारात रूपांतर करण्यासाठी हायड्रॉलिक फोर्जिंग मशीन कसे चालवायचे ते शिकू। प्रथम हायड्रॉलिक फोर्जिंग मशीनच्या मुख्य घटकांचा स्वतःला परिचित करूया। कंट्रोल पॅनलमध्ये पॉवर स्विच, प्रेशर कंट्रोल, सायकल स्टार्ट बटन आणि आपत्कालीन स्टॉप बटन समाविष्ट आहे। हीटिंग फर्नेस फोर्जिंग करण्यापूर्वी धातू गरम करण्यासाठी वापरली जाते। उष्णता आणि ढिगाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सुरक्षा चष्मा, उष्णता प्रतिरोधक हातमोजे आणि एप्रन घाला। दंडगोलाकार धातूचा तुकडा भट्टीत ठेवा आणि योग्य फोर्जिंग तापमानात गरम करा। हे धातू निंदनीय आणि आकारास सोपे करते। चिमटे वापरून भट्टीतून गरम झालेली धातू काळजीपूर्वक काढून टाका आणि तळाशी ठेवा। फोर्जिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी सायकल प्रारंभ बटन दाबा। हायड्रॉलिक प्रेस खाली येईल, धातूला वर्तुळात आकार देण्यासाठी दबाव लागू करेल। जोपर्यंत मेटल मेटच्या आकाराशी जुळत नाही तोपर्यंत प्रेस सतत दाब लागू करेल। यास काही क्षण लागू शकतात। सायकल पूर्ण झाल्यावर प्रेस आपोआप मागे जाईल। मशीन बंद करा आणि चिमटे वापरून बनावट गोलाकार तुकडा काळजीपूर्वक काढून टाका।